जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतोय तुम्हा सगळ्यांचं आपल्या विदर्भ स्टडी या यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, रेल्वेने असिस्टंट लोको पायलट या पदाच्या एकूण 9,970 जागांसाठी भरती काढलेली आहे आणि आजपासून ऑनलाईन अर्ज करायला सुरुवातसुद्धा झालेली आहे. तर आपण मोबाईलवरूनच ऑनलाईन अर्ज भरू शकतो. त्याबद्दलचा व्हिडिओ मी टाकणार आहे, परंतु त्यापूर्वी आपण जाहिरात बघूया. तर बघा, असिस्टंट लोको पायलट ALP एकूण जागा आहेत 9,970 आणि यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, तर जो उमेदवार आहे तो 10वी उत्तीर्ण असला पाहिजे, सोबतच ITI असला पाहिजे. तर ITI कोणकोणत्या क्षेत्रामध्ये असला पाहिजे, तर फिटर, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मिल राईट्स ऑब्लिक मेंटेनन्स मेकॅनिक, मेकॅनिक रेडिओ आणि TV मध्ये, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक मोटर व्हेकल, वायरमॅन, ट्रॅक्टर मेकॅनिक, आर्मेचर आणि कॉईल वाइंडर, मेकॅनिक डिझेलमध्ये सुद्धा असला पाहिजे, हीट इंजन, टर्नर, मशिनिस्ट, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग मेकॅनिक किंवा 10वी उत्तीर्ण असला पाहिजे. सोबतच काय असलं पाहिजे, मेकॅनिकल ऑब्लिक इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी असली पाहिजे. म्हणजे तुम्ही या क्षेत्रामध्ये उत्तीर्ण असले पाहिजे, 10वी उत्तीर्ण असलं पाहिजे, सोबतच ITI असला पाहिजे. तर ITI कोणकोणत्या क्षेत्रामध्ये असला पाहिजे, इत्यादी क्षेत्रामध्ये ITI असला पाहिजे किंवा या ठिकाणी 10वी उत्तीर्ण असला पाहिजे, प्लस तुमच्याकडे मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा ऑटोमोबाईलची इंजिनिअरिंग पदवी असली पाहिजे किंवा डिप्लोमा असला पाहिजे. ठीक आहे, तरीसुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकता. त्यानंतर वयाची अट दिलेली आहे 1 जुलै 2025 रोजी 18 ते 30 वर्ष आणि याच्यामध्ये SC आणि STला 5 वर्षाची सूट आहे, तर OBCला 3 वर्षाची सूट देण्यात आली आहे. ठीक आहे, OBCला 3 आणि SC STला 5 वर्षाची सूट. नोकरीचं ठिकाण असणार आहे ऑल ओव्हर इंडिया, संपूर्ण भारतामध्ये. आणि या ठिकाणी जनरल, OBC किंवा EWS यांच्यासाठी जे फीज राहणार आहे फॉर्म भरण्याची, ती राहणार आहे 500 रुपये, 500 रुपीज. आणि SC ST किंवा जे एक्स सर्व्हिसमॅन आहे किंवा ट्रान्सजेंडर आहे किंवा EBC महिला, ज्या ओपन कॅटेगरीमध्ये महिला येतात, त्यांच्यासाठी एकूण 250 रुपये इतकी फीज असणार आहे. ठीक आहे, तर याबद्दलची जाहिरात बघा. तर ही जाहिरात आहे विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज, ठीक आहे, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड्स, संपूर्ण भारतामध्ये ही भरती आहे. रिक्रुटमेंट आहे ऑफ असिस्टंट लोको पायलट ALP. त्यानंतर बघा, ही जी न्यूज आली होती ती आली होती 29/3/2025ला. ओपनिंग डेट आहे आणि आजपासूनच ऑनलाईन अर्ज करायला सुरुवात झालेली आहे 12/4/2025 आणि क्लोजिंग डेट असणार आहे ऑनलाईन अप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख 11/5/2025 म्हणजे मे महिन्यामध्ये. ठीक आहे, लास्ट डेट फॉर सबमिशन फीज पेमेंट फॉर द सबमिटेड अप्लिकेशन्स, म्हणजे जे फीज भरण्याची लास्ट डेट असणार आहे ती असणार आहे 13 मे. ठीक आहे, आणि डेट ऑफ मोडिफिकेशन विंडो फॉर करेक्शन करण्यासाठी, जे तुम्ही फॉर्म भरला त्याच्यामध्ये जर काही चुका झाल्या असेल तर त्या करेक्ट करण्याची लास्ट डेट असणार आहे 14 मे 2025 ते 23 मे 2025 पर्यंत. ठीक आहे, तर बघा, पोस्ट आहे असिस्टंट लोको पायलट ALP. याच्यासाठी जे पेमेंट असणार आहे, पे सेल असणार आहे, तो असणार आहे सेकंड लेवलचा. त्याच्यानंतर 19,900 इतकं पेमेंट असणार आहे सुरुवातीला. आणि बघा, मेडिकल स्टँडर्ड खूप इम्पॉर्टंट आहे. मेडिकल स्टँडर्ड होणार आहे तुमचं A1, म्हणजे तुम्ही फिट असले पाहिजे, तुम्हाला ग्लासेस, चष्मा वगैरे नसला पाहिजे. ठीक आहे, आणि एज असणार आहे 18 ते 30 वर्ष, ते आपण आताच बघितलं. टोटल पोस्ट आहे 9,970. ओके, तर हे तुम्ही
जे ॲडव्हर्टाईजमेंट आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता डिस्क्रिप्शनमधून. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहो. तर याबद्दलचा जो ऑनलाईन फॉर्म आहे तो आजपासून सुरुवात झाला आहे आणि ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आपण मोबाईलवरूनच तो फॉर्म भरू शकतो. त्याचा व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओत टाकणार आहे. बघा आता या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, जे मेडिकल स्टँडर्ड असणार आहे स्टँडर्ड ते असणार आहे A1 आणि याच्यामध्ये काय लिहून आहे, फिजिकली फिट इन ऑल रिस्पेक्ट्स. सगळ्या याच्यामध्ये फिजिकल फिट असलं पाहिजे. डिस्टन्स जे विजन आहे ते 6/6 6/6 6/6 विदाऊट ग्लासेस विथ फॉगिंग टेस्ट. म्हणजे विदाऊट चष्मा ना तुमची टेस्ट होणार आहे फॉगिंग टेस्ट. मस्ट नॉट ॲक्सेप्टेड प्लस 2D. म्हणजे पहिल्या याच्यात जर तुम्ही रिजेक्ट झाले तर तुम्हाला सेकंड चान्स नाही मिळणार आहे याच्यामध्ये. नंतर बघा नियर जे वर्जन आहे जवळचं वर्जन आहे ते आहे 0.6 विदाऊट ग्लासेस. ओके. आणि मस्ट पास टेस्ट फॉर कलर विजन. ओके. तर हे तुम्ही सगळं मेडिकल स्टँडर्ड बघू शकता. त्यानंतर हे तुम्ही सांगितलं विद्यार्थी मित्रांनो फीज. जे ओपन कॅटेगरी OBC जे कॅन्डिडेट्स आहे त्यांच्यासाठी 500 रुपीजचं चालान आहे फीज आहे. आणि जे SC ST एक्स सर्व्हिसमॅन किंवा फिमेल आहे किंवा ट्रान्सजेंडर आहे किंवा EBC जे कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी 250 रुपये फीज असणार आहे. ठीक आहे. आणि ही फीज तुम्हाला ऑनलाईनच भरायची आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी क्वालिफिकेशन दिली आहे. क्वालिफिकेशन तर मी सांगितलीच आहे की मिनिमम 10वी उत्तीर्ण असला पाहिजे उमेदवार आणि सोबतच ITI असला पाहिजे. तर तो ITI कोणकोणत्या क्षेत्रामध्ये असला पाहिजे ते सांगितलं मी. ठीक आहे. त्यानंतर बघा झोन वाईज तुम्हाला या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत, कोणत्या झोनमध्ये आणि कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत. जसं अहमदाबाद या ठिकाणी झोन आहे WR म्हणजे वेस्ट झोन. तर अहमदाबादमध्ये ओपन कॅटेगरीसाठी 223 जागा आहेत. SC कॅटेगरीसाठी 74 जागा आहे. ST साठी 37, OBC साठी 130, EWS साठी 33, अशा टोटल 497 जागा आहे. आणि एक्स सर्व्हिसमॅनसाठी आहे 50 जागा. ठीक आहे. तर या चार्टमध्ये तुम्ही कॅटेगरीनुसार जागा बघू शकता आणि झोननुसार सुद्धा जागा बघू शकता. तर हे तुम्हाला जी हे लिंक आहे ती तर बघा याची PDF तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मोबाईलवरून आपण ऑनलाईन पद्धतीचा जो ऑनलाईन फॉर्म आहे तो मोबाईलवरूनच कसा भरू शकतो त्याचा नेक्स्ट व्हिडिओ आपण बनवत आहोत.